आज आम्ही जे ड्रायव्हर कंडक्टर येतात आणि रस्ता कन्फ्यूज झालेला आहे, त्यांनी रेग्युलर बघा सकाळ सकाळ आम्हाला धनेश दिसलेला आहे. हे बघा हा समोर आहे, हा एक खारवीवाडा. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील कदम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही इरमला पहिल्यांदा एसटीने घेऊन चाललो आहे गणपतीपुळ्याला. आमच्यासोबत आऊ आहे, प्रिया आहे आणि आम्ही दोघं होतो ना. तर फायनली आमची बस सुटलेली आहे, बस लागलेली आहे. आम्हाला जाम गडबड झाली. तर मित्रांनो ही आपली गाडी आहे, उरण पनवेल चिपळूण गणपतीपुळे. आणि हा बघा इतर गाड्यासुद्धा लागल्या आहेत, विजयदुर्ग पनवेल कोलाड. आणि इथे सगळी कॅन्टीन. चला सायकलमध्ये गाडीमध्ये उतरा, हॉटेलमध्ये जेवणासाठी बघा, हॉटेलमध्ये घेऊन या. नॉनव्हेज, सुपर चायनीज, चांगला जेवण, राईस प्लेट, गरम गरम भाजीसाठी. चला चला. मित्रांनो महाड एसटी डेपो आला आहे आणि खूप मस्त सजवलेलं आहे. तर आम्ही चिपळूणला पोचलेलो आहोत. हे बघा समोरून आमचे ड्रायव्हर कंडक्टर येतात आणि रस्ता कन्फ्यूज झालेला आहे, त्यांनी रेग्युलर ड्रायव्हर या रोडला नाही आहेत. आणि भातगाव पुलावर दिसणारा नजारा बघा, एक नंबर. आणि हा होता भातगाव पूल. हे बघा आम्ही झालेलो बस एसटी मधला पहिला प्रवास. भाऊ कुकी मजा आली. हा अशा प्रकारे आता आपण आलेलो आहोत गणपतीपुळे, पोचलेलो आहोत गणपतीपुळेमध्ये. हो हा बघा सकाळ सकाळ आम्हाला धनेश दिसलेला आहे. एसटीच्या बरोबर वरतीच आहे धनेश. हे बघा दादांची रिक्षा आम्ही केली आहे. आपण आलेलो आहोत वरवड्यामध्ये. हे बघा हा समोर आहे, हा एक खारवीवाडा मच्छीमार नगर वरवड्याचा. आपला आला वरवड्याचा पूल, तुम्ही बघता एक नंबर खारवीवाडा. इथून आपण आत आलोय ऑफ रोडिंग ऑटोची. हे इथे आहे कोलवी प्रकल्प. इकडे सोडलं आम्ही, आता इथून चालत आलो आणि इथून आता नदीतून पलीकडे. इरम इथे काय करते, अजून घरी पण नाही पोहोचले आणि इथे सर्व लाजाळूच्या झाडांना हात लावत बसले. काय होतं मग त्याला झाडाला बंद होतात.
आणि आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी. चला चला चला. अरे वा. आणि नीलम आलेली आहे घरी. कसं मस्त वाटतंय. मित्रांनो आम्ही फायनली पूर्ण 340 किलोमीटरचा प्रवास करून आता वरवड्यामध्ये पोहोचलेलो आहोत. हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब पण करा. कारण आता शिमगा आला आहे आणि आता तुम्हाला संपूर्ण शिमग्याचे व्हिडिओ पण बघायला मिळतील आणि आपल्या कोकणातले वरवड्यातले व्हिडिओसुद्धा बघायला मिळतील. चला लवकर व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय.